आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। अर्थसंकल्पातून आयकरदात्यांना कोणताही दिलासा नाही। आयकर जैसे थेच राहणार। 0 ते 3 लाखांपर्यंत कर नाही, 3 ते 6 लाखांपर्यंत 5%, तर 6 ते 9 लाखांपर्यंत 10% कर। कॉर्पोरेट टॅक्स घटवला। कॉर्पोरेट टॅक्स 30%वरून 22%वर। कॉर्पोरेट कंपन्यांना सरकारचा दिलासा। देशातील तरुणांसाठी हा सुवर्ण काळ। 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी 1 लाख कोटींचं नियोजन करण्यात आलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। 75,000 कोटींचा निधी राज्यांच्या विकासासाठी देणार। राज्यांना बिनव्याजी कर्ज देखील उपलब्ध करून देणार। अर्थमंत्र्यांची घोषणा। देशाच्या पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटींचं बजेट, तर लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। सरकारनं 7 IIT, IIM आणि 3,000 ITI सुरू केले, तर देशभरामध्ये 390 नवीन विद्यापीठं उभी राहिली, तर येणाऱ्या काळामध्ये 15 नवे एम्स रुग्णालय सुरू करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निर्धार। येत्या 5 वर्षामध्ये 2 कोटी घरं आणि 300 युनिट मोफत वीज, तर 1 कोटी घरांना सौर ऊर्जेतून वीज मिळणार। अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा। 40,000 रेल्वेचे कोच वंदे भारतमध्ये बदलणार, तर छोट्या शहरांमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार करणार। अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा। देशामध्ये नवीन 149 विमानतळ उभारणार। विमान वाहतूक क्षेत्राचा मागील 10 वर्षात कायापालट। विमानतळांची संख्या देखील दुप्पट होणार। अर्थमंत्र्यांची घोषणा। 1 कोटी महिला लखपती दिदी बनल्या। आणखी 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार। निर्मला सीतारामन यांचा निर्धार। पुढील 5 वर्षामध्ये 3 कोटी आणखी घरं बांधणार, तर आतापर्यंत 3 कोटी घरं बांधली। निर्मला सीतारामन यांचा संकल्प। विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ। उत्पन्नाच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर पडले। 25 कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या। सीतारामन यांची माहिती। 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा, तर पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास। निर्मला सीतारामन यांची माहिती। शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था करणार। देशभरामध्ये लवकरच आत्मनिर्भर तेलबिया अभियान। मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार। निर्मला सीतारामन यांची माहिती। कृषी क्षेत्रामध्ये 55 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प। कृषी क्षेत्राला आणखी पुढे नेण्यासाठी नवी योजना राबवणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा संकल्प। दुग्ध विकास योजनेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार। भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश बनणार, तर पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार। निर्मला सीतारामन यांची माहिती। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग उभारला असून मच्छीमारांच्या रोजगारामध्ये 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार। अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पाच्या भाषणादरम्यान घोषणा। गर्भाशय कॅन्सरसाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींचं मोफत लसीकरण करणार। सीतारामन यांची मोठी घोषणा। उच्च शिक्षणामध्ये महिलांचा 28%नी वाढ। STM अभ्यासक्रमांमध्ये महिलांचा सहभाग 43%। महिला सशक्तीकरणावर सरकारचं विशेष लक्ष। बजेट 2024 मधून सीतारामन यांचं प्रतिपादन। 80 कोटी लोकांना मोफत धान्याचं वाटप। गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारची अनेक कामं। सीतारामन यांचं वक्तव्य। लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना। सीतारामन यांची घोषणा। ई-वाहन आणि चार्जिंग स्टेशनसाठी सरकार सहाय्य करणार। सीतारामन यांची अर्थसंकल्पीय भाषणातून माहिती। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जातोय। सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय। निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य। सबका साथ सबका विकास हाच विकासाचा मंत्र। निर्मला सीतारामन यांचा निर्धार। 10 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेनं मोठी झेप घेतली। सीतारामन यांचं प्रतिपादन। 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार। 10 वर्षामध्ये देशात अनेक सकारात्मक कामं। निर्मला सीतारामन यांची माहिती। जुलै महिन्यामध्ये आमचं सरकार पूर्ण बजेट मांडणार। निर्मला सीतारामन यांचा निर्धार। विकसित भारतासाठी हा अर्थसंकल्प समर्पित। हा अर्थसंकल्प देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प आहे।
पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आता जादूचे प्रयोग सुरू. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार. आता घोषणा करतील, निवडणुकीनंतर महागाई वाढवतील. उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प, विकासाची दिशा सांगणारा, आर्थिक शिस्त पाळणारा हा अंतरिम अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. यशोमती ठाकूर यांची अर्थसंकल्पावर टीका. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचं बजेट. सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू धरून हे बजेट नाही. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं बिनडोकपणा. निर्बुद्ध लोकांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतात. उद्धव ठाकरे यांची टीका. सोरेन यांना अटक तर अजितदादांना क्लीन चिट, अशा 2 बातम्या वाचल्या. भाजपसोबत गेलं की क्लीन चिट, हीच ती मोदींची गॅरंटी. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. कोकणामध्ये 2 वादळं आली पण पंतप्रधान फिरकले नाहीत. संकटावेळी मोदी आले नाहीत. आता राज्यामध्ये वाऱ्या सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. जवळपास तासाभरापासून रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू. रोहित पवारांना साथ देण्यासाठी ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांची पत्नी कुंती पवारही सोबत. रोहित पवारांना साथ देण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी आणि आजी प्रतिभा पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये. आज रोहित पवार यांची दुसऱ्यांदा चौकशी सुरू. ईडीला हवी असलेली माहिती मिळेपर्यंत रोहित पवारांची चौकशी चालणार. धर्मराव बाबा अत्राम यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन. रोहित पवारांवरील ईडी चौकशीच्या निषेधार्थ सरकारविरोधात जोरदार निदर्शनं. रोहित पवारांच्या ईडी चौकशीसाठी विरोधामध्ये शरद पवार गटाचं नागपुरात आंदोलन. ईडी कारवाईचा करण्यात आला निषेध. नोकर भरतीची शरद पवार गटाची मागणी. बीडच्या परळीमध्ये देखील ईडी विरोधात शरद पवार गट आक्रमक. उपविभागीय कार्यालयावर कार्यकर्त्यांची निदर्शनं. भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगावात रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन. आकाशवाणी चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी. महाविकास आघाडीमध्ये आल्यास संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी. महाविकास आघाडीतील 3 पैकी एका पक्षामध्ये प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित. सूत्रांची माहिती. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागा वाटपावेळी देखील महाविकास आघाडीमध्ये मतभेद होणार. मंत्री शंभूराज देसाई यांची महाविकास आघाडीवर टीका. काँग्रेसी म्हणूनच जन्माला आले आणि मरेन देखील काँग्रेसी म्हणूनच. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर प्रणिती शिंदेंनी मौन सोडलं. नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू. संजय राऊतांची केंद्र सरकारवर जोरदार टीका. अजित पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन. ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आंदोलकांचा आरोप. राज्य सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध. अध्यादेश रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल. मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढोल ताशांच्या गजरामध्ये राज ठाकरे यांचं स्वागत. आजपासून 3 दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार राजकारणात सक्रिय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध शाखांचं जय पवार यांच्या हस्ते उद्घाटन. वाढवण बंदर विरोधामध्ये बंदरविरोधी संघर्ष समितीचा बोईसर इथल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा. वरिष्ठ अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यानं आंदोलक आक्रमक. बदलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद होणार. प्रवाशांना पुन्हा करावी लागणार तारेवरची कसरत. खेड रेल्वे स्थानकातून कंटेनर वाहतूक सुरू होणार. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कंटेनर वाहतूक सुरू करण्याचे कोकण रेल्वेचे प्रयत्न. सोलापूरच्या महातपूरजवळील बेंद ओढच्या पुलाचं काम रखडलेल्याच अवस्थेत. अर्धवट कामामुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय. कोल्हापूरमध्ये एसटी बसची दुरवस्था. शाळकरी मुलीच्या जीवावर बेतली. चालत्या बसमधील पत्रा सरकल्यानं विद्यार्थिनीच्या पायाला दुखापत. एसटी बसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वाशिमच्या मालेगावमध्ये नाथ भाविकांचं धरणं आंदोलन.
ढवा फाटापासून विश्व मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी. परभणीमध्ये ओबीसी समाजाकडून सरकारविरोधात जोरदार निदर्शनं. मराठा आरक्षणाचा अध्यादेश त्वरित मागे घेण्याची मागणी. जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये दर, तर दुय्यम प्रतीच्या कांद्याला 700 ते 800 रुपयापर्यंतचा प्रति क्विंटलला दर. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये बदलत्या हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी. कल्याणमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पालकांचा घेराव. शाळेजवळून रस्ता न करण्याची मागणी. शाळेच्या विरोधानंतर स्थानिकांसह भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक. 2 फेब्रुवारीपासून चंद्रपूरमध्ये 3 दिवस जाणता राजा महानाट्य. शहरातील चांदा क्लब मैदानावर रंगणार महानाट्याचा सोहळा. भारतीय तटरक्षक दलाच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन. रत्नागिरी ते मुंबई अशा 400 किलोमीटर बाईक रॅलीमध्ये 23 जवानांचा उत्स्फूर्त सहभाग. भंडारा जिल्ह्यातील सरपेवाड्यामध्ये शंकरपटाचा कार्यक्रम संपन्न. युवा गर्जना प्रतिष्ठानच्या संस्थापकांची प्रमुख उपस्थिती. बुलढाण्यामध्ये 95 लाखांचा गुटखा जप्त. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनावर कारवाई. पुण्याच्या नारायणगावमध्ये सोनं लंपास करणाऱ्या ऊसतोड कामगार महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 4,30,000 रुपये किमतीचं सोनं हस्तगत.